शीतपित्ताच्या पेशंटने कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे? तर त्वचेची आग होते, खाज येते म्हणून पटकन ते थंड पाण्याने अंघोळ करायला जातात किंवा थंड पाणी भरपूर प्रमाणात पितात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की याने तुमचा त्रास वाढू शकतो. या पेशंटने नेहमी कोमट पाण्यानेच अंघोळ केली पाहिजे. हातपाय धुण्यासाठीही त्यांनी कोमट पाणीच वापरलं पाहिजे आणि गरम पाणीच त्यांनी पिलं पाहिजे. याने त्यांचा त्रास कमी होतो. शीतपित्तामध्ये कंडू म्हणजेच खाज हे अत्यंत त्रासदायक लक्षण आपल्याला बघायला मिळतं. ही खाज त्वरित कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यामध्ये मिसळून त्या सोड्याचं पाणी तयार करा व ते पाणी तुम्ही खाज असणाऱ्या ठिकाणी लावू शकता. याने खाज त्वरित कमी होते. किंवा 5 ते 6 कोकम पाण्यामध्ये भिजत घाला. ते चांगले स्मॅश करून त्या कोकमाचं पाणी तयार करा व ते पाणी तुम्ही खाज असणाऱ्या ठिकाणी लावू शकता किंवा हे अशा प्रकारे बनवलेलं पाणी तुम्ही पिऊही शकता. याने खाज त्वरित कमी होते. शीतपित्तासाठी कोणते 4 साधे सोपे आयुर्वेदिक उपाय तुम्ही घरी करू शकता जे अतिशय परिणामकारक आहेत ते उपाय आता आपण बघूयात. पहिला उपाय, 1 चमचा गुळवेलीचं चूर्ण, 2 फुलपात्र पाणी एकत्र उकळून 1 फुलपात्र गुळवेलीचा काढा शिल्लक राहिल्यानंतर तो एकदम कोमट किंवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालून त्या काढ्याचं तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन करा. या ठिकाणी गुळवेलीच्या चूर्णाच्या ऐवजी जर तुम्हाला गुळवेलीची ताजी काडी मिळत असेल तर साधारण 5 ते 6 सेंटीमीटर गुळवेलीची काडी घेऊन ती चांगली ठेचून अशाच पद्धतीने काढा तयार करून त्याचं सेवन करा. याने शीतपित्ताचा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. दुसरा उपाय, त्रिफळाचं चूर्ण त्याच्यामध्ये मध घालून त्या चूर्णाचं सेवन तुम्ही दिवसातून 2 वेळा करा. यानेही त्रास कमी होतो. त्रिफळा याबद्दल संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. तिसरा उपाय, ओवा आणि गूळ समप्रमाणामध्ये एकत्र करून घ्या. समजा तुम्ही 10 ग्रॅम ओवा घेणार आहात तर 10 ग्रॅम गूळ तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ते मिश्रण एकत्र करून घ्या व त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवा आणि ह्याच गोळ्यांचं सेवन तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळा करा व वरून गरम पाणी प्या. याने शीतपित्ताचा त्रास कमी होतो. चौथा उपाय, कडुनिंबाची ताजी पाने आणून ती स्वच्छ धुवून घ्या व ती पाने वाटून त्याचा अर्धा कप रस काढा व त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून त्या रसाचं सेवन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करा. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आवळ्याचं चूर्ण तुम्ही छोटा पाव चमचा त्या रसामध्ये घालून त्या रसाचं सेवन करू शकता. याने रक्ताची शुद्धी होऊन शीतपित्ताच्या सर्व तक्रारी दूर होतात. कडुनिंबाचा राहिलेला चोथा तुम्ही बाहेरून त्वचेवरती लावूही शकता. याने आग व खाज कमी होण्यासाठी मदत मिळते. सर्व उपाय करूनही जर तुम्हाला वारंवार शीतपित्ताचा त्रास होतच असेल तर तुम्ही चांगल्या वैद्यांकडून पंचकर्म करून शरीराची शुद्धी करून घेऊ शकता. त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचारही घेऊ शकता. तर हे अतिशय परिणामकारक असे 4 उपाय तुम्ही घरी करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.